खरं तर कुसुमा गजाने असं म्हटलं होतं, मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दाव्यावरती फाटके कपडे घालून डोक्यावरती सुवर्णाचा मुकुट घालून उभी आहे वर्षानुवर्ष, आणि मला न्याय कधी मिळणार आहे अशी मागणी ही मराठी भाषा करते असं कुसुमा गजाने म्हटलं होतं. विशेषतः फाटक्या कपड्यांचा उल्लेख त्यांनी त्यांच्या त्या कवितामध्ये केला होता. पण आज मला अतिशय आनंद होतोय सांगायला, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या मराठी भाषेला आज सन्मान मिळवून दिला आहे, स्वाभिमान मिळवून दिला आहे. मी आदरणीय पंतप्रधानजी ज्यांनी अभिजात दर्जा दिला आहे मराठी भाषेला, त्यांना या संबंध महाराष्ट्राच्या वतीनं सॅल्यूट करतो. मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि मी एवढं सांगेन, अनेक पंतप्रधान आले आणि गेले, अनेक राज्य येऊन गेले, अनेक पक्षाचे इथं सत्ता येऊन गेली, पण शेवटी महाराष्ट्राच्या मराठी माणसाला, मराठी मातीला, मराठी भाषेला न्याय कुणी दिला असेल तो पंतप्रधानजी नरेंद्र मोदी यांनी न्याय दिला. मोदीजी, हा महाराष्ट्र आपल्याला कदापि विसरणार नाही, एवढंच या क्षणाने सांगेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.